श्रोते हो, आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून. मॅडमनी अश्रू या शीर्षकाखाली लिहिलं आहे की माझा जोडीदार सोडून या गेला, माझा जोडीदार सोडून या गेला, नैनी मात्र अश्रू ठेवून या गेला. माझा जोडीदार सोडून या गेला, नैनी मात्र अश्रू ठेवून या गेला. आता नाही राहिली ती साथ संगत, आता नाही राहिली ती साथ संगत. तिन्ही सांज होता अश्रू येतात नयनात, तिन्ही सांज होता अश्रू येतात नयनात, अश्रू येतात नयनात. तर खूप हृदयस्पर्शी भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांच्या भोर पुणे इथून पाठवलेल्या. जेव्हा पार्टनर सोडून जातो त्यावेळी मनाची जी अवस्था होते आणि विशेषतः ज्यावेळी सांजवेळ होते त्यावेळी सांजवेळची ती हुरहुर, घराबाहेर दिवसभर कामधंद्यासाठी गेलेली माणसं जेव्हा संध्याकाळी येत नाहीत, ती जी सवय असते ती मोडते, तेव्हा मन काहुरतं, मन आक्रोश करतं आणि डोळ्यामधून अश्रू येतात. तर त्या भावभावनांना मॅडमनी खूप हृदयस्पर्शी शब्दामध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलं आहे बाप या शीर्षकाखाली की बाप बाप असतो तो स्वतः कष्ट काढून आपल्या जीवनात हिरवळ निर्माण करतो. बाप बाप असतो तो स्वतः कष्ट काढून आपल्या जीवनात हिरवळ निर्माण करतो. त्याचा हात पाठीवर असता कसलीच भीती नसते, त्याचा हात पाठीवर असता कसलीच भीती नसते. असा बाप प्रत्येकाच्या आयुष्यात शेवटपर्यंत सोबत असायला हवा असतो, असा बाप प्रत्येकाच्या आयुष्यात शेवटपर्यंत सोबत असायला हवा असतो, सोबत असायला हवा असतो. आणि अगदी खरं आहे की बाप हा शब्द किती छोटा आहे, परंतु यामध्ये संपूर्ण कुटुंबाला पेलण्याचं सामर्थ्य आहे, संपूर्ण कुटुंबाच्या सुखदुःखांचा आधार बनण्याचं सामर्थ्य आहे. बाप जो वटवृक्ष असतो, बाप जो स्वतः फाटके कपडे घालतो आणि मुलांना नवनवीन कपडे घेऊन देतो, वस्तू घेऊन देतो, मुलांचे हट्ट पुरवतो. बाप जो स्वतःचं दुःख अंतरंगात ठेवून चेहऱ्यावर हसरा भाव आणून तो आपल्या कुटुंबाला सामोरा जातो. बाप जो स्वतःची कोणतीच संकटं, प्रॉब्लेम्स, अडचणी सांगत नाही, परंतु कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या संकटाला, प्रॉब्लेमला, त्याच्या काळजीबद्दल तो कायम सतर्क असतो. बेस्टमधलं बेस्ट देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असा हा बाप. बाप हा शब्द उच्चारला तरी एक आधार वाटतो. आईवडिलांचं आपल्यासोबत असणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि बऱ्याच जणांना आजसुद्धा आईवडिलांचं मोल कळत नाही. बऱ्याच जणांना आज आईवडील ओझं वाटतात. आपल्या या भारत देशासारख्या सुसंस्कृत देशामध्ये ज्याचा एवढा मोठा प्राचीन असा इतिहास आहे, त्यामध्ये हल्ली आईबाप एवढे जड का होत आहेत या पिढीला, हे एक न उलगडणारं कोड आहे. आणि याच्याबद्दल खूप दुःख होतं, खूप वेदना होतात की आज भारतामध्ये वृद्धाश्रम काढावे लागत आहेत. कुणी माणूस जे आपल्या रक्ताचा आहे, कुणी माणूस ज्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, कुणी माणूस ज्यानं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना मुठमाती दिली, अशी माणसं, असे आईबाप ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी, आपल्याला करिअर बनवण्यासाठी, आपली फॅमिली सेट करण्यासाठी, आपल्याला मोठं उंच यशाच्या शिखरावर जाण्याचं स्वप्न पाहण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या इच्छांना सर्वांना बाजूला ठेवून ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, ती माणसं आपल्याला जड व्हावी. किती ते दुर्दैव आणि किती ती दुर्दैवी मुलं, नाही का? सन्मान करा, सन्मान करा बापाचा, सन्मान करा आईचा, कारण त्यांच्याकडं अनुभवाची एवढी मोठी शिदोरी आहे की ज्यामुळं तुमचं मोठ्यातलं मोठं दुःख जे आहे ते छोटं होऊन जाईल. तुमचे मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स असतील ते छोटे होऊन जातील. तुम्हाला बाहेरचे मित्र, बाहेरचे नातेवाईक हे आधार देतील, परंतु तो देत असताना त्याच्यामध्ये स्वार्थ असेल. परंतु जेव्हा आईवडील हा आधार देत असतात, त्यांच्याकडून आपण आधार घेत असतो, तेव्हा तो आधार हा निस्वार्थी असेल.
ते मार्गदर्शन हे निश्चितपणे फायद्याचं असेल. त्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कटुता नसणार नाही, द्वेषभाव नसणार नाही. म्हणून आईवडिलांना जपलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव मॅडमनी त्यांच्या बाप या शीर्षकाखालील रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत, बार्शी जिल्हा सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे. गुलमोहर या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की वाटेच्या कडे वनात खडे, झाड एकटे फुलांचे सडे. वाह! वाटेच्या कडे वनात खडे, झाड एकटे फुलांचे सडे, वसंत संग रक्तिम रंग, वसंत संग रक्तिम रंग, गुलमोहर स्वतात दंग. क्या बात आहे! वसंत रंग रक्तिमसंग, गुलमोहर स्वतात दंग, पर्णसंभार नसेच भार, गुलमोहर फुले अपार. वाह! पर्णसंभार नसेच भार, गुलमोहर फुले अपार, उन्हाच्या झळा वर्ण आगळा, उन्हाच्या झळा वर्ण आगळा, नेत्र सुखावे लागतो लळा, नेत्र सुखावे लागतो लळा, नेत्र सुखावे लागतो लळा. असा हा गुलमोहर. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणतीही फळं किंवा फुलं असली तर ती फुलं आणि फळं हे बहरण्यासाठी पाणी लागतं. एवढंच नाही तर गारवा लागतो. आणि जेव्हा त्या ठिकाणी खूप ऊन पडतं तेव्हा बरीचशी झाडं जी आहेत फुलांची असतील फळांची असतील तर ती सुकून जातात. आणि उन्हाळ्यामध्ये तर विशेषतः ती जी झाडं असतात त्यांचे जे पानं असतात फुलं असतात ती गळून पडतात. परंतु गुलमोहराबद्दल बोलताना गुलमोहर म्हणजे जसं आपण माणसांचं म्हणतो की चाकोरी सोडून जगणारा एखादा माणूस असतो, जगापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची धमक असणारा एखादा माणूस असतो. अगदी फुलांच्या झाडामध्ये किंवा झाडांमध्ये गुलमोहर एक असा आहे की जो वेगळा आहे. त्यानं आपलं वेगळं असं अस्तित्व जपलं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा प्रत्येक झाडंही वाळून जातात त्या उन्हाच्या झळयांनी त्या तीव्रतेंनी, तेव्हा हा गुलमोहर बहादर मात्र ऐटीत आपल्या लालबुंद फुलांनी बहरून उभा असतो रस्त्याच्या कडेला. तो खुणावत असतो आपल्याला त्याच्याकडे येण्यासाठी. आणि त्या गुलमोहराचा जो सडा रस्त्याच्या कडेला पडलेला असतो तो पाहिल्यानंतर एक जगण्याची नवी उमेद निर्माण होते. कारण परिस्थिती जेव्हा अनुकूल असते तेव्हा त्या अनुकूल परिस्थितीमध्ये तर प्रत्येकजण राहतो, जगतो, वागतो आणि यश मिळवतो. परंतु खरं यश मिळवणं, खरं जगणं आणि खरं वागणं हे तेव्हा असतं जेव्हा परिस्थिती आपल्या प्रतिकूल असते. आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व जसंच्या तसं ठेवून दिमाग खात छाती ठोकपणे उभं राहणं म्हणजे गुलमोहर. आणि गुलमोहर जो आहे तो त्या अनुषंगानं मलासुद्धा मोह होतो आहे. माझी एक चारोळी जी आहे ती सादर करण्याचा मी माझ्या चारोळीबद्दल लिहिलं आहे की गुलमोहर आणि माझ्या मनाला ऐन ग्रीष्मात येतो कायम बहर. गुलमोहर आणि माझ्या मनाला ऐन ग्रीष्मात येतो कायम बहर, मनातल्या वेदनांचा तेव्हाच तर, मनातल्या वेदनांचा तेव्हाच तर उधाण होऊन जातो कहर, मनातल्या वेदनांचा तेव्हाच तर उधाण होऊन जातो कहर. कारण आपण जेव्हा गुलमोहराबद्दल बोलतो आणि खरंच त्याला त्या ग्रीष्माच्या झळा जाणवत नसतील का, त्याला ऊन पोळत नसेल का, तो त्या उन्हाची तीव्रता त्या ग्रीष्माच्या झळा या सर्व दाह सहन करून सुद्धा तो आपलं फुलणं सोडत नाही. माणसाने सुद्धा तसंच केलं पाहिजे नाही का. छोटी छोटी संकट आली म्हणून आपण खचून जातो. छोटे छोट्या प्रॉब्लेम्सना आपण आपल्या जीवनाचा भाग बनवून टाकतो. हे माझ्या जीवनामध्ये घडतंय, हे माझ्याच नशिबी का आलंय आणि हा प्रश्नच कधी सुटू शकत नाही असं म्हणून आपण ओशाळतो, निराश होतो. आणि या ओशाळण्याच्या आणि निराश होण्याच्या नादामध्ये खूप सारे असे क्षण असतात जे आपण गमावून बसतो, जे क्षण आपण जगू शकतो, ज्या क्षणांमध्ये आपण रमू शकतो. प्रॉब्लेम कितीही मोठा असला असं म्हटलं जातं की प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतं, प्रत्येक दुःखानंतर सुख हे असतं, प्रत्येक आनंदानंतर जसं दुःख येतं तसं दुःखानंतर सुद्धा सुख येतं. आपण एखाद्या प्रसंगाला, एखाद्या गोष्टीला सुख मानतो का दुःख मानतो, समाधान मानतो का
अपेक्षा करतो यावर आपल्या मनाची अवस्था जी आहे ती अवलंबून असते. आणि गुलमोहराच्या अनुषंगानं मी माझी एक प्रेमचारोळी आहे, मी लिहिलं होतं की तिला नी गुलमोहराला दोघांनाही आवडतो ग्रीष्मातील पाऊस खूप. तिला नी गुलमोहराला दोघांनाही आवडतो ग्रीष्मातील पाऊस खूप. मनसोक्त भिजले दोघे की त्यांचे, मनसोक्त भिजले दोघे की त्यांचे उजळून निघते मनमोहक रूप, उजळून निघते मनमोहक रूप. तर या गुलमोहराच्या अनुषंगाने माझ्या काही चारोळ्या होत्या. आणि या अप्रतिम अशा गुलमोहराच्या कवितेनंतर पुढच्या आपण एका अष्टाक्षरी रचनेकडे वळूया, ज्यामध्ये साहित्याच्या दर्पणात या शीर्षकाखाली सोनाली रायपुरे सहारे मॅडम यांनी ब्रह्मपुरी येथून लिहिलंय सोनशिल्प या नावाने. मॅडम लिहित आहेत की साहित्याच्या दर्पणात रममान आता झाले, साहित्याच्या दर्पणात रममान आता झाले, आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने भेटले. वाह, साहित्याच्या दर्पणात रममान आता झाले, आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नव्याने भेटले. लेखणीच्या टोकावर विश्व आता साहित्याचे, लेखणीच्या टोकावर विश्व आता साहित्याचे. मैत्री जुळली कायम, मैत्री जुळली कायम, सोने झाले आयुष्याचे, सोने झाले आयुष्याचे. क्या बात आहे, क्या बात आहे. सोनाली रायपुरे सहारे मॅडम यांनी सोनशिल्प या नावाने ब्रह्मपुरी येथून पाठवलेली साहित्याच्या दर्पणात या शीर्षकाखालील ही अतिशय अप्रतिम अशी रचना होती की साहित्याच्या दर्पणामध्ये रममान झाल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी मीच मला स्वतःला नव्याने भेटले. आणि खूप वेळा आपण स्वतःला कधी भेटतच नाही, नाही का? आपल्याला असं वाटतं की हे शक्य नाही, ते शक्य नाही, हे मी करू शकत नाही. आपण स्वतःची ओळख किंवा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो, आपण स्वतःला कमी लेखतो. आपल्याला कमी लेखायला पूर्ण जग आहे, आपण स्वतःला कमी का लेखावं? आपण स्वतःला सक्षम समजलं पाहिजे, आपण स्वतःला भेटत राहिलं पाहिजे, आपण स्वतःशी व्यक्त झालं पाहिजे, आपण स्वतःशी गुजगोष्टी केल्या पाहिजे. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाची साध ऐकतो, जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला ओळखतो, जेव्हा आपण आपल्यातील क्षमता ओळखतो, जेव्हा आपण आपल्यातील क्षमतेनुसार एखादं कार्य करतो, आपण आपलं बेस्ट देतो, त्यावेळी रिझल्टसुद्धा निश्चितपणे बेस्ट असतात. परंतु आपण स्वतःची ओळख विसरून जातो आणि आपण स्वतःला कमकुवत समजतो. त्यामुळं आपल्या पूर्ण क्षमतेचा अंदाजच कधी आपल्याला लागत नाही, नाही का? जसं की मॅडमने लिहिलं की लेखणीच्या टोकावर साहित्याचं विश्व जुळलं आहे आणि या साहित्याच्या विश्वामध्ये जे जीवनाचं सोनं आहे, आयुष्याचं जे सोनं आहे ते सोनं झालं आहे. आणि खरंच साहित्याचं जग, शब्दांचं जग हे असंच असतं, नाही का श्रोते हो? कारण या साहित्याच्या जगामध्ये मनसोक्त व्यक्त होता येतं, लिहिता येतं, सुख लिहिता येतं, दुःख लिहिता येतं, भावभावना व्यक्त करता येतात. आणि एवढंच नाही तर रडतासुद्धा येतं. कारण आजकाल प्रत्येकाला जे आहे ते सुख हवं आहे, आजकाल प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला समाधान हवं आहे आणि ते दुसऱ्याकडून हवं आहे. जर प्रत्येकालाच हे इतरांकडून हवं आहे तर आपण इतरांना काय देणार? म्हणजेच जेव्हा आपण एखाद्याकडून आनंदाची अपेक्षा करत असू, जेव्हा आपण एखाद्याकडून सुखाची अपेक्षा करत असू, जेव्हा एखाद्याकडून समाधानाची अपेक्षा करत असू, तेव्हा आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा इतरांना ते दिलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा सुगंध जो आहे तो आपण अवतीभोवती पसरवला पाहिजे. आपल्या अस्तित्वामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं प्रत्येकाला आनंद झाला पाहिजे. आपलं कुणावर ओझं नाही वाटलं पाहिजे, आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही, एवढी एक छोटी जरी गोष्ट प्रत्येकाने पाळली तर निश्चितपणे मला असं वाटतं की त्याचा त्रास आपल्यालाही होणार नाही आणि समोरच्यालाही होणार नाही आणि आयुष्यातले खूप सारे प्रश्न जे आहेत ते यातून सुटून जातील. प्रश्न असतातच हो किती मोठे, त्याला आपण मोठं करतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ते इश्यू वाढवायचे असतात. कुठं बोलावं, कधी बोलावं, किती बोलावं आणि कुठं थांबावं हे ज्याला कळतं निश्चितपणे तो प्रत्येकाचा हवासा असतो. मी या अनुषंगाने एक उदाहरण देऊ इच्छितो. समजा आपण एखाद्याला फोन केला, समोरच्या व्यक्तीने फोन नाही उचलला, आपल्याला इतका भयंकर राग येतो की आपल्या तोंडातून सुद्धा अपशब्द पडतात. मला कोण समजतो, माझा फोन उचलत नाही आणि पुन्हा त्यांनी फोन करू दे बघू,
अमुक तमुक खूप सारे विचार, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे अपशब्दसुद्धा मनातून बाहेर पडतात. थोड्या वेळाने समोरच्या व्यक्तीचा फोन येतो आणि आपण रागारागात त्याचं काहीही न ऐकता अगदी फैरी झाडायला सुरू करतो. समोरच्या व्यक्तीला संधीच देत नाही की त्याला बोलायचं आहे काय. जेव्हा बोलून बोलून राग शांत होतो तेव्हा आपण शेवटचं वाक्य म्हणून एक वाक्य विचारतो, मी फोन केला होता का उचलला नाही. आणि समोरचा व्यक्ती उत्तर देतो की गाडी चालवत होतो, हॉस्पिटलमध्ये होतो, दवाखान्यात गेलो होतो, गर्दीत होतो, किंवा असं उत्तर देतो ज्या प्रसंगामध्ये आपण स्वतःसुद्धा फोन उचलू शकत नाही. आणि मग आपल्याला खेद वाटतो. त्याचा उपयोग काय? समोरच्याला ऐकायला शिका, समोरच्याचं मत जाणायला शिका, त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घ्यायला शिका आणि नंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांवर आपला तर्क लावा. आपल्याला जे वाटतं तेच सत्य आहे आणि तसाच तर्क लावून आपण समोरच्याला प्रेझेंट होतो, जे वास्तव नसतं. कदाचित उत्तर आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला पश्चाताप होईल, दुःख होईल, पण त्यावेळी तो माणूस ते आपल्याला झालेलं दुःख, आपल्याला झालेला खेद ऐकायला आपल्यासोबत राहीलच याची निश्चित शाश्वती देता येत नाही. त्यामुळं बोलताना जपून बोला, नाही का. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये. हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. आनंदी रहा, आनंद लुटा.